शास्त्री धनंजय मुंडेंना, तुमचे जे भक्त आहेत का परम भक्त धनंजय मुंडे, यांना विचारा की वाल्मिक कराड हे कोणाचा जीव आणि कोणाचे समर्थक आहेत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका या संतांची बरोबरी कोणीही करायची नाही. ह्यांना बोंधू संत म्हणावं, पोटजगे संत म्हणावं. नामदेव शास्त्री यांनी या हत्येचं किंवा हिंसेचं अहिंसेचं समर्थन ही करू नये. एकमेकांनी कुठं काय कोणाचं काय कुठं लपवलंय हे एकमेकांना माहिती आहे, आणि त्यामुळे चोर चोरीचं समर्थन चोरच करणार. घोटाळा, वाळू माफिया, हे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. या घोटाळ्याच्या विरोधात बोलायचं म्हणलं तरी शांत आवाजात बोलतो आणि गपचीप, कारण म्हणतो आमच्या जीवाला धोका आहे. म्हणजे परळीमध्ये एवढी दहशत आहे. परळीमध्ये एवढी दहशत आहे त्यांची, असं सर्वसामान्य लोक तिथली म्हणतात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ज्यांनी संतोष देशमुखावर अत्याचार केला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अहो, आम्हाला खायला अन्न नसतं आणि ह्याची 2-2 हजार कोटीची इस्टेट, ती वाल्मिक कराड 2-2 कोटीची इस्टेट त्याची, मग ही त्याच्याकडे आलो कुठून? प्रमोद भोंग स्पीचच्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. नुकतंच महंत नामदेव शास्त्री यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महंत नामदेव शास्त्री असे म्हणतात की धनंजय मुंडे आमच्या क्षेत्रात असते तर संत झाले असते, असं त्यांचं वादग्रस्त विधान आहे. या संदर्भात गावकऱ्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संतांची परंपरा आहे महाराष्ट्राची आणि धनंजय मुंडेला कुठेतरी संत करण्याचा प्रयत्न नामदेव शास्त्री यांनी केला आहे. तुम्हाला काय वाटतं? चुकीचं आहे. संतांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका या संतांची बरोबरी कोणीही करायची नाही. एवढ्या संतोष देशमुख सरपंचाची एवढी मोठी क्रूर हत्या केली तरी सुद्धा हत्या करणाऱ्या लोकांना हे जर पाठबळ देत असेल तर ह्यांना बोंधू संत म्हणावं, पोटजगे संत म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले बोंधू जे संत, कर्म करून या पाप फेडी, असे तुकाराम महाराज म्हणतात. तरी हे सगळं खोट आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही आमची वारकरी संप्रदायाची इच्छा आहे. ज्या गुन्हेगारांनी हत्या केली त्यांचं समर्थन तर केलंच आहे, परंतु भगवानगड हा 18 पगड जातींचा भगवानगड, हा कुठल्या एका जातीच नाहीये. पण या भगवानगडावरून नामदेव शास्त्रींनी एखाद्या राजकारणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का? की त्यांनी संतांचा वारसा चालवत असताना, पुरोगामी संतांचा विचार पुढे देत असताना कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणे योग्य आहे का? किंवा या महाराज लोकांनी राजकारणात येणे योग्य आहे का? हे राजकारणाचं क्षेत्र नाही, हे संतांची पार्श्वभूमी आहे. ह्यात कुठल्याही संत महाराज लोकांनी लक्ष घालू नये, कृपया ही विनंती. आणि जर तुम्हाला संतोष देशमुखाला मारलंय, त्या ज्या मारणाऱ्या लोक जर तुम्हाला जर त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर सर्व हे पृथ्वीवरली लोक आहेत, सर्वांना मारून टाका म्हणावं, त्यांना विषय मिटला. कशाला तुम्ही असं करताय? एवढ्या चांगल्या सरपंचाला तुम्ही मारलंय, त्या माणसाने एवढे पुरावे भक्कम असताना सुद्धा तुम्ही म्हणता मारलं नाही, हे चुकीचं आहे. तरी कुठल्याच वारकरी संप्रदायाने राजकारणात लक्ष घालू नये एवढी माझी नम्र विनंती. मला सांगा, तुम्ही संतोष देशमुखांची हत्या ज्या आरोपींनी केली त्या आरोपींच्या संदर्भात महंत नामदेव शास्त्री असं म्हणतात की आरोपींना अगोदर मारलं होतं, त्यांच्या कानाखाली मारली होती किंवा त्यांना अगोदर मारलं होतं. आरोपींना मारल्यामुळे आरोपी चिल्ले किंवा त्यांचा इगो हर्ट झाला आणि म्हणून त्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली, असं वादग्रस्त विधान महंत नामदेव शास्त्री यांनी केले. तर तुम्ही काय सांगाल या संदर्भात? एक तर कसं आहे माहिती आहे का, नामदेव शास्त्री यांनी या हत्येचं किंवा हिंसेचं अहिंसेचं समर्थन ही करू नये. आपण महाराज आहोत आणि लोक आपल्याला जर मानत असेल बरं का, तर त्या महाराजांनी किंवा कुठल्याही महाराजांनी हत्येचं समर्थन केलं नाही पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला संविधान मानायचं नाही किंवा तुम्ही संविधान मानत नाही. एकीकडे आरोपींना कानाखाली मारलेली त्यांना दिसली, परंतु संतोष देशमुखांच्या पाठीचं साल्ट निघालेलं नामदेव शास्त्रींना दिसलं नाही का? काय वाटतं तुम्हाला? मी पहिलं सांगितलं होतं की महाराज लोकांनी हत्येचं समर्थन करू नये, पण आता जसे पाठीमाग आता पुराणात जर आपण गेलो तर देवांचे जसे गुरु होते तसेच राक्षसांचे पण गुरु शुक्राचार्य होते. तर आज मी त्या नामदेव शास्त्रींना शुक्राचार्याची उपमा देऊ इच्छितो. आणि ते आता समर्थन म्हणजे राक्षसाचं समर्थन करणारे शुक्राचार्य होतेच ना, मग आता तसे शुक्राचार्य आता परत जन्माला आले असा मी तरी समजतो बाबा.
काय हत्येचं समर्थन करणं म्हणजे असा कुठली गोष्ट नामदेव शास्त्रीची मुंडेंना माहित आहे किंवा मुंडे नामदेव शास्त्रीचं असं काय उघड दुकान करणार आहेत की ज्यामुळे शास्त्रीला भीती वाटते? आता नामदेव शास्त्रींचं आणि मुंडे यांचं काय आर्थिक देणं घेणं, काय आर्थिक लागे बांधे आहेत हे त्या दोघांनाच माहिती आहे. किंवा एकमेकांनी कुठं काय कोणाचं काय कुठं लपवलंय हे एकमेकांना माहिती आहे. आणि त्यामुळे चोर चोरीचं समर्थन चोरच करणार, समर्थन चोरीचं कोण करणार? चोरच करणार. त्यामुळे ते दोन्ही चोर असं मी तरी म्हणतो. आता आज मला म्हणायची वेळ आली, कारण त्यांना ज्यांना आपण शास्त्री महाराज असं मानत होतो बरं का, तर असं एकंदरीत त्यांच्या त्या भाषणावरून किंवा बोलण्यावरून तर वाटत नाही की आता त्यांना महाराज म्हणावं शास्त्री म्हणावं, असं मला तरी वाटत नाही. हो, वाल्मिक कराड कोणाचे माणूस होते? सर्वसामान्यमध्ये कोणाची काय प्रतिक्रिया? ते शास्त्री तुम्ही त्या धनंजय मुंडेंना, तुमचे जे भक्त आहेत का परम भक्त धनंजय मुंडे, यांना विचारा की वाल्मिक कराड हे कोणाचा जीव आणि कोणाचे समर्थक आहेत ते तुम्हाला जर माहित नसेल शास्त्री, तर तुम्ही ते धनंजय मुंडेंना विचारा की वाल्मिक कराड कोणाच्या जवळचे आणि कोणाचा आत्मा आहे ते तुम्ही विचारा तेवढं. पंकजाताई मध्यंतरी सभेमध्ये एकदा म्हटल्या होत्या की धनंजय मुंडेचं पान सुद्धा वाल्मिक कराशिवाय हलू शकत नाही. मग पंकजाताईंना विचारा. तुम्हाला जर माहितीच नसेल किंवा तुम्हाला जर धनंजय मुंडे संत वाटत असतील तर पंकजाताईंना पण विचारा तुम्ही. किंवा हे ज्यांनी हत्या घडवली केली हे वाल्मिक कराड किंवा सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, चाटे हे कोणाचे समर्थक आहेत, कोणाचं काय हे तुम्हाला जर माहिती नसेल पूर्ण, तर तुम्ही पंकजाताईला जरी विचारलं तरी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळून जाईल. यांची साखळी आहे का? सुदर्शन घुलेचा मोरक्या अक्का, वाल्मिक कराड, आता एकमेकाचं अक्का आहे ते कसं आहे, अक्का म्हणायची गरजच नाही. आता शास्त्री महाराज आम्हाला तर मेन आका तुम्हीच वाटायला लागले. जर समर्थन करायला लागले म्हणलं का मेन आका तुम्हीच वाटायला लागले. ह्याचा आक्काच्या अक्का जे आमचे सुरेश अण्णा धस निस्वार्थी त्यांनी हे केलं की कुठल्या जनभावना लक्षात घेऊन माणूस काय करत असतो, जनभावनेचा विचार करत असतो. धनंजय मुंडेवरती जे काय आरोप आहेत सर्वसाधारण माझ्या हिशोबानं पाहता तसं बरंच आरोप त्यांच्यावर आहेत. आता त्यांची दहशत एवढी आहे आणि माणूस आहे तो त्यांच्या विरोधात बोलायचं म्हणलं तरी शांत आवाजात बोलतो आणि गपचीप, कारण म्हणतो आमच्या जीवाला धोका आहे. म्हणजे किंवा परळीमध्ये एवढी दहशत आहे. आहे, परळीमध्ये एवढी दहशत आहे त्यांची, असं सर्वसामान्य लोक तिथली म्हणतात. विचार करा हा माणूस कुठं पोचलेला असेल. आज मंत्रीपद वर्षानुवर्ष भोगतात बरोबर, आमदारकी पद, दहशत, अधिकारी वर्ग ह्यांचा सगळा, नोकरदार ह्यांचे सगळे, मर्जीतले ह्यांच्या सगळे, वार कमिशनर पासून जिल्हाधिकारी ह्यांच्याच मर्जीतली माणसं. कुठे तर जातीला पुढे केलं का नामदेव शास्त्रीनं? कारण नामदेव शास्त्री ज्या जातीमध्ये येतात त्याच जातीचे धनंजय मुंडे आहेत. मग जातीचं आहे म्हणून बाजू घेतलीय का? काय वाटतं तुम्हाला? जातीचा आता जातीची बाजू हत्येत या हिंसाचारात जातीची बाजू ही कधीच घेऊ नये कुणी आणि कोणाचीच घेऊ नये. किंवा याच्या अगोदर बघा आतापर्यंत जेवढे अन्याय झाले बरं का, काही सामाजिक अन्याय भरपूर झालेले आहेत किंवा कुठले सामाजिक अन्याय झाले म्हणून संपूर्ण जात कधीच त्या आरोपीच्या समर्थनात उतरलेली बघितली नाही. आम्ही तरी बघितली नाही माझ्या जन्मापासून आजपर्यंत. पण एकमेव असं महाराज महंत आरोपीच्या समर्थनात हे नवीनच पायंडा दिसायला लागलेला आहे. आणि तो हा जो पॅटर्न आहे का, बीड पॅटर्न आणि परळी पॅटर्न, हे म्हणतायत ना बीड बदनाम व्हायला लागलं. बीड बदनाम नाही, बदनाम तुम्ही केलं. बीड ते आता फक्त ओपन झालंय. बीड हे बदनाम कुणी केलं? सरळ मुंडे घराण्याने केलंय का नाही? त्याचं उत्तर द्या आम्हाला. तुम्ही जर हे घोटाळे हे केले नसते, गोरगरीबावर अत्याचार केले नसते, पापाचा हा गाडा भरत असतो आणि तो आता भरलेला आहे. मग तुम्ही आता ती जात पुढे करून या जातीच्या छत्राच्या आड लपू नये. काय वाटतं तुम्हाला? जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. संतोष देशमुख हा आमच्या बार्शी तालुक्यातला व्यक्ती, म्हणजे आमच्या बार्शी तालुक्याचा युवक नागरिक, म्हणजे आमचे थोडक्यात चिरंजीव म्हणायचे थोडक्यात. मग एक तुम्हाला सांगतो की संतोष देशमुख बार्शी तालुका सोडून बीड जिल्ह्यात जातो आणि एवढी त्याची इज्जत कमी होतो. हा माणूस काय सामान्य नसेल, कारण गोरगरिबाचा ती वाली असेल. तर एक सांगतो तुम्हाला, मुंगी जरी चावली, मुंगी साधी,
तर आपण मुंगी चावली तरी आपण सहन करतो, त्या मुंगीला अजून आपण बाजूला काढतो की हिचा जीव घ्यायला नको आहे. माणूस ही काय मुंगी नाही, चिलत नाही, मच्छर नाही माणूस. मग आज तुम्हाला सांगतो, जी संभाजीराजाची घटना तुम्ही घडवली त्या पद्धतीनं आमच्या संतोष देशमुखची घटना तुम्ही घडवली ही तुम्ही मान्य करावं लागल. आणि जर पंकजाताई त्यात त्यांचा काय दोष नसेल, धनाजी मुंडेंचा काय त्यात दोष नसेल, तर त्यांनी मुद्दा उचलून धरावा. ज्यांनी संतोष देशमुखावर अत्याचार केला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अहो आम्हाला खायला अन्न नसतं आणि ह्याची 2,000 कोटीची इस्टेट, ही वाल्मिक कराड 2 कोटीची इस्टेट त्याची. मग ही त्याच्याकडे आलं कुठून? अरे बाबांनो, मुंगीची सुद्धा किती येते आपल्याला. मुंगीची काय बकरं आहे का जनावर आहे माणसं कापायला आणि मारायला? पण मारलं. अरे कुण्या इस्टेट मारलं तुम्ही? काय त्याचं हाल केलं? काय त्याच्या जीवाला वाटलं असेल? त्या आमच्या तालुक्याच्या माणसाला, आमचा तालुका बार्शी तालुका पाणी पाणी करीत असताना अरे तुम्ही तोंडात मुठताव. काय तुमची लायकी? तुम्ही कशावर धन कमीवताव? काय संपत्ता कमीवताव तुमच्याजवळ? ह्या संपत्तीला तुमच्याजवळ कोण आहे बटन? तुम्हाला नरकात जागा नाही, नरकात. मग मला एक सांगायचंय, आज ही संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय, आज तुम्ही त्याचा अपमान करताय हा? आणि ही तुम्ही सगळं दाबाचा प्रयत्न करताय. आज तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेबाला तुम्ही राजीनामा मागताय. अरे कोण मागताय तुम्ही राजीनामा? तुम्ही सगळे आहो ना. मग धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे का? घ्यायलाच पाहिजे. अजून पण का घेतला जात नाही? ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे, फडणवीस साहेबांनी. अजित पवारांविषयी काय मत आहे तुमचं? अजितदादांनी तर ठोक निर्णय घ्यायला पाहिजे. अजितदादाला म्हणजे आम्ही अजितदादा आणि शरद पवार साहेबाला आम्ही जीवाची माणसं मानतो. पण ही जर ह्यांच्या महाराष्ट्रात ही घडत असेल घटना तर ह्याला अर्थ नाही, काहीच अर्थ नाही ह्याला. ह्या गोष्टीला अर्थ नाही. आज त्या माणसाचा जीव घेताना त्याचा हाल हाल करून त्याला मारलं, काय त्याला वेदना झाल्या असत्याला? अरे किडा मुंगी आहे काय? तुम्ही माणसं जर अशी मारताय करताय. जे ह्यांनी कार्यक्रम घडवलाय ना, ह्यांना फाशी द्यायला नाही पाहिजे. फाशी देऊन सुद्धा ह्यांना राळा राळा ह्यांचं तुकडं करायला पाहिजे ह्या व्यक्तिवाद. हा, आणि ह्याचं सूत्रधार कोण आहे? ही गृहमंत्री, मुख्यमंत्री, ही जी पदावर बसलेली आहेत ना, आम्ही मतदान केलं. आज आम्ही झोपडीने राहतोय आणि तुम्ही सत्तेत आहात, खुर्चीवर आहात. याचा निर्णय तुम्ही पक्का घ्यायला पाहिजे. आणि पंकजाताईला आणि धनाजी मुंडे तर माझी विनंती आहे, देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेल का? आयुष्य मिळणार. संविधान आहे, बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे, त्यात तुम्हाला सांगतो कुठलाच काय हे करता येणार नाही. जर न्याय भेटलाच नाही देशमुख कुटुंबियांना, तर सर्वसामान्य तर आपण- जनता म्हणून तुम्ही काय करा? तर आपण रस्त्यावर उतरू. त्या व्यक्तीसाठी आपण सुद्धा बलिदान देऊ. पण ह्या जी आहेत ना कोण चोर, ह्यांनी आता चोरांना ज्यांनी हत्या केली त्यांचं समर्थन नामदेव शास्त्रींनी केले, महंत नामदेव शास्त्रींनी. आणि धनंजय मुंडे जर आमच्या क्षेत्रात असते तर संत झाले असते, अशी उपमास दिले संतांचे धनंजय मुंडेला. काय वाटतं तुम्हाला? मला एकदम त्याचं बेकार वाटतं. अरे काय तुमच्या हातात महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे काय? महाराष्ट्रात घडीला कोणी शाहू फुले आंबेडकर छत्रपतींनी महाराष्ट्र घडीला. अरे तुम्ही आयत्या पिठावर कुठे हाणायला आहो? आयत्या पिठावर कुठे आहे? ती बी आमच्या जनतेच्या जीवावर. म्हणजे हा महाराष्ट्र शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा आहे, संतांचा पंतांचा हा महाराष्ट्र आहे. गाडगे बाबानंतर इथं संत नाहीच झालेले. इथं कुणीही कोणाला संतांची उपमा देऊ नये किंवा एखाद्या मंत्र्याला, एखाद्या राजकीय लोकाला संत म्हणणं कदापि चुकीचं आहे. चुकीचं आहे. दडदडीत अपमान करतात त्यांचा. ज्यांनी महाराष्ट्र घडवलं ना त्यांचा अपमान आहे. अरे तुम्हाला कोण कुठे विचारित नाही, कुठे सुद्धा विचारित नाही. तुम्ही फक्त दादागिरी आणि तुमच्या दहशतवर. आम्ही तुमचा व्हिडिओ बघतोय ना, आमच्याजवळ मोबाईल आहे, तुमचा व्हिडिओ बघतोय. जर एखादा कार्यकर्ता हिकून तिकडे गेला तुम्ही म्हणता तू माझ्या इकडे ये, तुला मी सांगतो का असतं ती, आणि तू त्या गलीत फिरकायचं नाही ना, ह्या गलीत फिरकायचं नाही. अरे काय तुमच्या बाबाची काय हुकुमशाही? काय लोकशाही आहे? लोकशाहीत प्रत्येकाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला. इंदिरा गांधीच्या काळात राजकारण होतं, पण तिचा अजून सुद्धा आम्हाला फिरून जाल मला इंदिरा गांधी. आणि तर ह्या संतोष देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे, थोडी माझी विनंती.
नामदेव शास्त्री स्टेटस पण बरेच लोक ठेवत होते, सकाळी सकाळी 6 वाजता स्टेटस ठेवायचे, ऐकायचे. तुमची भावना होती का आता नामदेव शास्त्रीला शास्त्री महाराज म्हणायची? आतापर्यंत आपण नामदेव शास्त्रीला बरंच मानत होतो, बरंच म्हणजे खूप मानत होतो. कारण एक महंत आहेत म्हणून मानत होतो आपण त्यांना, समाजाच्या म्हणून आपण कधी मानलं नव्हतं त्यांना. पण एकंदरीत असं मला तर म्हणायचं आहे आता की शुक्राचार्याला पण मानणारे राक्षस होते ना. नाही, आता नामदेव शास्त्रीला लोक नामदेव शास्त्री महाराज न म्हणता नामदेव सानप म्हणू लागले आहेत. ते सानपच आहेत. पाहिलं, या होत्या बार्शीकरांच्या प्रतिक्रिया, या होत्या बार्शीकरांच्या मनातल्या भावना, आणि त्या भावनांचा कुठेतरी हा उद्रेक झाला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्रमोद भाऊ स्पीच हा तुमच्या हक्काचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे असो, वाल्मिक कराड असो किंवा संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्या आरोपींचं समर्थन करणं कितपत योग्य आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.